नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिड अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या वेळेला आपण 60 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे? भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1861 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सीबीआयची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे? सीबीआय यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 एप्रिल सन 1963 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1954 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, चित्रलिपी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? चित्रलिपी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वसंत आबाजी डहाके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, प्रशासकीय सेवामध्ये बदल्यांच्या संदर्भामध्ये कायदा करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सोडलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1975 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतामध्ये सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, जगातले सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? जगामधले सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कुद्रेमुह लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुद्रेमुह लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, हैदराबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुशी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, मेरापी हा सक्रिय ज्वालामुखीचा पर्वतीय प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? मेरापी हा सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंडोनेशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, जागतिक जल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 22 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, प्रवासी भारतीय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? प्रवासी भारतीय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 9 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जगामधले सर्वात मोठे नदीमधले बेट माजुली खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? जगामधले सर्वात मोठे नदी बेट माजुली खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतीय वनस्पती सर्वेक्षण यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतीय वनस्पती सर्वेक्षण यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, जगातले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? जगामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कॅस्पियन सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, ओझोनचा थर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते परिमाप हे वापरण्यात येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉप्सन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, ओझोनचा थर वातावरणामध्ये खालीलपैकी कोणत्या थरामध्ये असतो? ओझोनचा थर वातावरणामध्ये खालीलपैकी कोणत्या थरामध्ये असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सितांबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 21. 38 अक्षांश सीमारेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे? 38 अक्षांश रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर कोरिया वा दक्षिण कोरिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. लोकनायक हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे? लोकनायक हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जयप्रकाश नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. जगप्रसिद्ध पिरॅमिड्स खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत? जगप्रसिद्ध पिरॅमिड्स खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इजिप्त देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. सिटी ऑफ गोल्डन टेम्पल असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले जाते? सिटी ऑफ गोल्डन टेम्पल असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आशापूर्णा देवी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. जगामधले सर्वात खोल मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात? जगामधला सर्वात खोल गर्ता मरियाना हा गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात? पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वीच्या परिवलनामुळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या शहरामधून जाते? मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या शहरामधून जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ग्रीनविच या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30. निलगिरी पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? निलगिरी पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दोडा बेटा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. विषुववृत्त या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? विषुववृत्त या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आरोह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळानुसार भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तिसरा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33. लाल ग्रह असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? लाल ग्रह असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मंगळ ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. हुतात्मा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? हुतात्मा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 30 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. चिल्का हे भारतामधले प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? चिल्का हे भारतामधले प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ओरिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे? अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शरयू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. नारकोडम हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नारकोडम हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंदमान व निकोबार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. वाघांचे राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला संबोधले जाते? वाघांचे राज्य म्हणून खालीलपैकी कोणत्या राज्याला संबोधले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. पेट्रोलियम व प्राकृतिक गॅसच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? पेट्रोलियम व प्राकृतिक गॅसच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. नांदूर मधमेश्वर हे पक्ष्यांसाठी असलेलं राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सर्वात कमी पावसाचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? सर्वात कमी पावसाचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ऐतिहासिक प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला होता? मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ऐतिहासिक प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिलेला प्रबंध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तेरेखोल नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्रामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मानवी समता हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? मानवी समता या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले मासिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महर्षी कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिप्सम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे? एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कीटकनाशक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग केला जातो? उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग हा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झिंक फॉस्फेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गोंदिया जिल्ह्यामधले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणतं आहे? गोंदिया जिल्ह्यामधले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणते धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इटियाडोह धरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती जमात ही केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेली आहे? केंद्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती आदिवासी जमात ही अतिमागास म्हणून जाहीर केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मारिया गोंड आदिवासी जमात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रॉट आयर्न या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जेम्स वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा हा उपयोग केला जातो? अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग हा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 गोबर गॅस संयंत्रामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो? गोबर गॅस संयंत्रामधून खालीलपैकी कोणता वायू हा मिळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मिथेन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशास म्हणतात? रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सल्फ्युरिक ऍसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल.